नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड तालुका कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक टाउन हॉल इथे संपन्न झाली। या बैठकीस आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले व आमदार मनोज दादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाच्या कराड तालुका कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक टाउन हॉल कराड इथं पार पडली। या बैठकीस कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन, बियाणे, खते, पाणी व्यवस्थापन तसेच शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली। यावर्षी एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून सरासरी 92% पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। पावसाची शक्यता कमी असल्याचं गृहीत धरून त्या दृष्टीनं कसं नियोजन करावं याचंही मार्गदर्शन यामध्ये करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर योग्य उपाययोजना करण्याचं आश्वासन देखील यावेळी मान्यवरांनी दिलं। कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी दोन्ही आमदारांनी सांगितलं। ही बैठक शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारी ठरली। तसेच खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली। अत्यंत चांगल्या पद्धतीनं बैठक संपन्न झाली। मी आणि आमचे सहकारी आमदार आदरणीय मनोज दादा आम्ही दोघांनी मिळून ही बैठक घेतली। तालुक्याच्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या पूर्व काही प्रश्न असले, प्रश्न कसे सोडवायचे याच्याविषयी सखोल मार्गदर्शन कृषी विभागाच्या माध्यमातून झालं। आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून दोघांच्याही काही ज्या सूचना होत्या त्या सूचना देखील आम्ही त्यांना दिल्या। कराड तालुका हा महाविस्तार AI ॲपच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर तालुका आहे आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत अग्रेसर असा तालुका आहे। साधारण अनुमान असा आहे की अल निनोच्या इफेक्टमुळे 92% पाऊस होईल अशा पद्धतीचं एक मार्गदर्शक तत्त्व हे आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि त्यामुळे पाण्याचा वापर हा नीट झाला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला पिकांची उत्पादकता ही येणाऱ्या वर्षामध्ये मिळू शकेल। लागवडीचं क्षेत्र जवळजवळ मागच्या वर्षी इतकंच आहे असं आमच्या निदर्शनास देखील आणून दिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचं अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ज्यांच्या घरामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांना अनुदान देण्याच्या बाबतीमधलं काम देखील आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालं। निश्चित स्वरूपी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण होती। खरीप हंगामपूर्व नियोजनाची बैठक या ठिकाणी कराड दक्षिणचे आमदार आदरणीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाली। त्यामध्ये येणारा खरीप हंगाम, त्याचं खताचं नियोजन, बियाण्यांचं नियोजन, त्याच पद्धतीनं जे काही नैसर्गिक हवामानातील बदल आहेत त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं पुढं वाटचाल करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी अतिशय सखोल अशा पद्धतीचे मार्गदर्शन या ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं। तसंच कृषी विभागाच्या संबंधित सामाजिक काही योजना असतील त्याचे या ठिकाणी लाभ देण्याच्या अनुषंगानं त्या लाभार्थींना या ठिकाणी प्रशस्तीपत्र देण्यात आली, त्याचे लाभाचे आदेश देण्यात आले। त्याच पद्धतीनं बागायती क्षेत्र जे काही या ठिकाणी वाढतं आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आणखी कशी वाढ उत्पादनामध्ये करता येईल, खरीप उत्पादन कसं जास्त वाढवता येईल या सर्व दृष्टिकोनातून आज या ठिकाणी अतिशय सखोल मार्गदर्शन या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून झालं आणि आजची ही आढावा बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडली। नमस्कार, आज आपण कराड तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीसाठी आपले माननीय आमदार महोदय डॉक्टर अतुल बाबा भोसले, विधानसभा सदस्य दक्षिण कराड, त्याच पद्धतीनं श्री मनोज दादा घोरपडे साहेब, विधानसभा सदस्य उत्तर कराड यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली। या बैठकीसाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, तालुक्यातून विविध भागातून जवळजवळ 600 शेतकरी उपस्थित होते।
या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये या खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध मोहिमा यामध्ये खताचं नियोजन असेल, त्या ठिकाणी मातीचे नमुने घेणे असेल, बियाण्याचं नियोजन असेल, यासारख्या विविध योजनांचा या ठिकाणी आढावा आणि नियोजन झालं. येत्या खरीप हंगामामध्ये आम्ही ग्रामस्तरावर जाऊन महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. यावर्षी थोडंसं युद्धजन्य परिस्थितीमुळं थोडंसं खताचं नियोजन बारकाईनं करणं गरजेचं आहे आणि हवामान विभागाने त्या ठिकाणी एल निनोचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळं एकूण सरासरीच्या जवळजवळ 92% पाऊस होणार आहे. त्यामुळं कृषी विभागानं अत्यंत बारकाईनं नियोजन केलेलं आहे.